नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर राऊत. शासनाने दिव्यांगासाठी नवीन वेबसाईट लॉन्च केलेली आहे. सर्व दिव्यांगांना वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज त्याच वेबसाईटमधून करावे लागणार आहेत. त्याकरिता सर्व दिव्यांगांना त्या पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. त्याकरिता नोंदणी कशी करावी त्याबाबत ए टू झेड माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शासनाने दिव्यांग सहाय्यक पोर्टल ही वेबसाईट नवीन लॉन्च केलेली आहे. सर्व दिव्यांगांनी या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी करण्याकरिता सर्व ए टू झेड प्रोसेस आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याकरिता दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्याकडे UDID कार्ड आहे का असे विचारले जाईल. तर होय, माझ्याकडे UDID आहे या बटनवर क्लिक करा. त्यानंतर UDID क्रमांक प्रविष्ट करा असे विचारले जाईल. त्यामध्ये MH क्रमांकापासून सुरू होणारा क्रमांक टाकून त्यानंतर जन्मतारीख टाकून OTP पाठवा या बटनवर क्लिक करा. त्यानंतर OTP टाकण्यासाठी ऑप्शन दिसेल. त्यामध्ये OTP टाकून सत्यापित करा या बटनवर क्लिक करा. त्यानंतर वैयक्तिक माहिती विचारली जाईल. त्या अगोदर चेक बॉक्सवर क्लिक करून आधार क्रमांक टाकून घ्या. त्यानंतर खाली जे दिलेली माहिती आहे ती ऑटोमॅटिक आपलं नाव आणि संपूर्ण इथे नाव, मधले नाव, आडनाव हे समोर ऑटोमॅटिक नाव येणार आहे. त्यानंतर इथे ईमेल लागणार आहे. ईमेल ID टाकून घ्या. जे रेड मार्क दिलेले आहेत तेच अनिवार्य आहे, ते कंपल्सरी आहे, ते टाकावंच लागणार आहे. त्यानंतर वैवाहिक स्थिती जे असेल ते टाकून घ्या. त्यानंतर कुटुंब माहिती विचारली जाईल. कुटुंब माहिती व्यवस्थित भरा. जे रेड मार्क दिलेले आहेत ते कंपल्सरी आहेत, बाकी सोडून दिले तरी चालेल. त्यानंतर स्पोर्ट्स डिटेल्स व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर स्पोर्ट्स डिटेल्स टाका. स्पोर्ट्स डिटेल्स व्यवस्थित टाका. असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. रेड मार्क नाही आहे, मी इथे टाकून घेतो. त्यानंतर पती पत्नी दिव्यांग आहे का, असेल तर होय करा, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर होय केलं तर तुम्हाला तिथे विचारेल पतीचा UDID क्रमांक प्रविष्ट करायचा आहे. UDID क्रमांक टाकून घेतल्यानंतर स्थिती माहिती, महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र होय करा. पॅन क्रमांक असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या, कंपल्सरी नाही आहे. मी टाकून घेतो. त्या सध्याचा पत्ता विचारला जाईल. यामध्ये तुमचा जो ॲड्रेस असेल, पत्ता असेल, तो पत्ता इथे टाका. त्यानंतर रस्त्याचे नाव विचारले जाईल. रस्त्याचे नाव रेड मार्क आहे त्यामुळे टाकावे लागणार आहे. त्यानंतर पिनकोड, जिल्हा, तालुका, आपलं गाव निवडून घेतल्यानंतर स्थायी पत्ता व्यवस्थित टाकून घ्या. हे रेड मार्क आहेत तेच भरायचे आहेत आपल्याला. त्यानंतर बँक माहिती विचारली जाईल. बँक माहितीमध्ये तुमचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड, बँकेचे नाव आणि खातेधारकाचे नाव हे व्यवस्थित टाकून घ्या. बँक खात्याची माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर इतर माहिती विचारली जाईल. कंपल्सरी नाही आहे, रेड मार्क नाही आहे, त्यामुळे सोडून द्या. त्यानंतर देखभाल करणाऱ्याचं नाव सोडून द्या. जिथे रेड मार्क नाही ते भरले तरी चालतील, नाही भरले तरी चालेल. नंतर चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट करा. सबमिट झाल्यानंतर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मोबाईल क्रमांक किंवा UDID क्रमांक टाकायचा आहे आणि OTP तयार करा या बटनवर क्लिक करून घ्या. त्यानंतर
OTP टाकण्यासाठी ऑप्शन येईल, त्यामध्ये OTP टाकून साइन इन करा या बटनवर क्लिक करून घ्या. साइन इन केल्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज करण्यासाठी येथे योजना दिलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. असे की पूर्णता पुरस्कार, मोदी आवास घरकुल योजना, रमाई आवास योजना, दिव्यांग व्यक्तीकरता स्वयंरोजगारसाठी आर्थिक सहाय्य, असा वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच योजना या पोर्टलवर दिव्यांग बंधूंना करता येईल. त्याकरिता दिव्यांगांना दिव्यांग सहाय्यक पोर्टल या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याकरिता थोडे दिवस शिल्लक असल्यामुळे नोंदणी लवकर करून घ्या. धन्यवाद.